शेतकरी राजकुमारी, एक भिल्ली लोककथा। एका बलवान राजाची कंसारी नावाची मुलगी होती। राजकुमारी असूनही लहानपणापासूनच तिची शेतकरी बनण्याची इच्छा होती। ह्या गोष्टीवर तिचे वडील फारच नाराज होते। ती मोठी झाली तेव्हा त्यांनी तिला महाल सोडून जाण्याचा आदेश दिला। त्यांनी रागावून म्हटलं, जा आणि बघ या महालाच्या बाहेर जीवन किती कठीण आहे, तेव्हाच तुला अक्कल येईल। लहानपणापासून जमा केलेल्या बिया बरोबर घेऊन कंसारी जंगलात राहण्यासाठी निघून गेली। तिने राहण्यासाठी एक छोटी झोपडी बनवली आणि जवळच्याच रिकाम्या जमिनीत तिने बिया पेरल्या। हे तसं कठीण काम होतं, पण या कामासाठी तिला तिच्या 3 नवीन दोस्तांची मदत मिळत होती। पहिलं मांजर, दुसरा पोपट आणि तिसरा कोळी। मांजर शेतातले उंदीर पकडून खात असे, कोळी झोपडीची राखण करत असे आणि पोपट सर्व राज्यभर फिरून नवीन नवीन बातम्या आणून देत असे। हे सगळे चांगले दोस्त बनले आणि आनंदाने एकत्र राहू लागले। काही काळातच कंसारीच्या हिरव्यागार शेतीची चर्चा पूर्ण राज्यभर होऊ लागली। या चर्चेमुळे राजाला राग आला आणि राजा इंद्राकडे गेला। राजाने इंद्राची मदत मागितली, कारण त्याला आपली मुलगी कंसारीला धडा शिकवायचा होता। इंद्र म्हणाला, हे तू माझ्यावर सोपव। मी तिकडे दुष्काळ पाठवून देतो, त्याने सारं पीक सुकून जाईल। पोपटाने हे ऐकलं आणि त्याने ही गोष्ट ताबडतोब कंसारीला सांगितली। कंसारी आणि तिच्या दोस्तांनी त्यांच्या बिया नदीच्या काठी मऊ गाळाच्या जमिनीत पेरल्या। जेव्हा दुष्काळ आला तेव्हा सर्व राज्यातील पिकं वाळून गेली, परंतु कंसारीचं पीक वाचलं। इंद्राने हे पाहिल्यानंतर विचार केला आणि तो म्हणाला, मी आता खाली पूर पाठवतो, तो कंसारीला रोखू शकेल। पोपट हे ऐकत होता, त्याने ताबडतोब येऊन ही गोष्ट कंसारीला सांगितली। त्यावेळी कंसारीने आपल्या दोस्तांच्या मदतीने एका डोंगराच्या उतारावर पेरणी केली। जेव्हा पूर आला तेव्हा राज्यातली सगळी पिकं बुडाली, पण त्या पुरातही कंसारीचं पीक वाचलं, कारण जास्तीचं पाणी डोंगराच्या उतारावरून खाली वाहून गेलं। यावेळेस मी उंदीर पाठवून देतो, इंद्र म्हणाला। इंद्राच्या या योजनेची माहिती पोपटाने मांजरीला दिली। फारच छान, मी आता सर्व मांजर दोस्तांना मेजवानीसाठी बोलवते, मांजर म्हणाल। ताबडतोब साऱ्या मांजरांनी मिळून शेतातले एकूण एक उंदीर फस्त केले। मग मात्र इंद्राच्या रागाला पारावार उरला नाही। तो म्हणाला, यावेळेस मी पक्ष्यांना पाठवतो, पक्ष्यांपासून ती आपलं पीक वाचवूच शकणार नाही। यावेळेस कोळ्याने सर्व पिकावर चिकट आणि मजबूत जाळं विणलं। त्या चिकट जाळ्यात पक्षी अडकले आणि पीक पुन्हा एकदा वाचलं। या काळात राज्यावर मोठमोठ्या समस्या आल्या होत्या। दुष्काळाने राज्याच्या साऱ्या पिकांचं नुकसान झालं होतं। लोक भुकेने मरू लागले होते। राजा परत मदतीसाठी इंद्राकडे गेला। तुला माझ्या मदतीची गरज नाही, तुझी मुलगी कंसारी
आधीपासूनच लोकांचं पोट भरते. इंद्र म्हणाला. राजा जंगलात गेला. तिथे त्यानं पाहिलं की कंसारी आणि तिचे दोस्त लोकांना गोणी भरभरून धान्य देत होते. हे पाहिल्यानंतर राजाला स्वतःचीच लाज वाटली. आपल्या मुलीचा त्याला अभिमान वाटू लागला. राजा, तुला आता हे पटलंय ना की महालात न राहताही खूप मोठी कामं करता येतात? इंद्राने विचारलं. राजाने आपल्या मुलीची क्षमा मागून तिला महालात परत येण्याची प्रार्थना केली. तिने आपल्या वडिलांना क्षमा तर केली, परंतु ती महालात परतली नाही. ती आपल्या शेताजवळ बनवलेल्या झोपडीतच आपल्या दोस्तांबरोबर आनंदाने राहू लागली. हीच कंसारी पुढे जाऊन शेतकरी राजकुमारी म्हणून प्रसिद्ध झाली.